आपण अशी थोडी कल्पना करूया. पृथ्वीवरचा असा एखादा अत्यंत दुर्गम भाग जिथे आजवर साधा डांबरी रस्ता सुद्धा पोचलेला नाहीये. हो, म्हणजे अगदी घनदाट जंगल किंवा उंच डोंगराळ भाग असं म्हणूया. अगदी बरोबर. तिथे विजेचा पत्ता नाही आणि मोबाईल नेटवर्क तर खूपच दूरची गोष्ट आहे. पण अशा ठिकाणी अचानक आकाशातून थेट हाय स्पीड इंटरनेटचा प्रवाह सुरू झाला तर? बापरे, हे तर एखाद्या हॉलिवूडच्या सायफाय चित्रपटासारखं वाटतंय. हो ना. पण विज्ञानाच्या पुस्तकातील ही काल्पनिक कथा आता प्रत्यक्ष सत्यात उतरत आहे. आणि हे शक्य होत आहे स्पेसएक्सच्या स्टारलिंक प्रकल्पामुळे. आजच्या या सखोल विश्लेषणामध्ये आपण याच विषयावर खूप रंजक चर्चा करणार आहोत. नक्कीच, कारण आकाशातून थेट इंटरनेट देण्याची ही जी संकल्पना आहे ती खरोखरच खूप क्रांतिकारी आहे. हो, आणि आज आपण उपलब्ध माहितीच्या आधारे हेच समजून घेणार आहोत की आकाशात हजारो उपग्रहांचं जाळं विणून संपूर्ण जगाला एका इंटरनेटच्या छत्रीखाली आणण्याची ही धडपड नक्की काय आहे. आणि याचा सामान्य माणसाच्या आयुष्यावर काय परिणाम होईल हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरेल. अगदी. म्हणजे त्याचे फायदे तर आपण पाहूच, पण आकाशात निर्माण होणाऱ्या या नव्या महामार्गामुळे भविष्यात कोणते छुपे धोके आपल्यासमोर उभे ठाकणार आहेत हे सुद्धा आपण उलगडून दाखवणार आहोत. तर मला सुरुवातीलाच एक मोठा प्रश्न पडलाय. हो, विचारा ना. म्हणजे आपण आतापर्यंत जे पारंपरिक इंटरनेट वापरत आलो आहोत ते फायबर ऑप्टिक केबल्स आणि मोबाईल टॉवर्सवर अवलंबून आहे. त्याला आपण जमिनीवरच्या रस्त्यांची उपमा देऊ शकतो. बरोबर आहे. रस्ते जसे सगळीकडे पोचू शकत नाहीत तशाच फायबर केबल्सच्या पण काही भौगोलिक मर्यादा असतात. हो, पण मग जेव्हा आपण सॅटेलाइट इंटरनेटचा विचार करतो तेव्हा ही संकल्पना काही आजची नाहीये. म्हणजे आपण कित्येक वर्षांपासून घरांवर डिश अँटेना लावून टीव्ही बघतोय, किंवा जुने सॅटेलाइट फोन्स आहेच की. हो, जुने सॅटेलाइट फोन्स बऱ्याच वर्षांपासून अस्तित्वात आहेत. मग हे नवीन स्टारलिंकचं तंत्रज्ञान नक्की वेगळं कसं आहे? पारंपरिक सॅटेलाइट्स आणि या नव्या प्रकारात असा कोणता मोठा फरक आहे की ज्यामुळे आपण याला थेट क्रांती म्हणतोय? हा खूपच तांत्रिक पण रंजक मुद्दा आहे. हा फरक समजून घेण्यासाठी ना आपल्याला लॅटेन्सी नावाचा एक शब्द समजून घ्यावा लागेल. म्हणजे सोप्या भाषेत सांगायचं तर विलंब. विलंब म्हणजे डेटा पोचायला लागणारा वेळ. अगदी बरोबर. आता बघा, जुने जे पारंपरिक संप्रेषण उपग्रह असतात, ज्यांना आपण जिओस्टेशनरी सॅटेलाइट्स म्हणतो, ते पृथ्वीपासून प्रचंड दूर असतात. प्रचंड दूर म्हणजे साधारण किती? साधारणपणे 35,000 किलोमीटरच्या आसपास. बापरे, 35,000 किलोमीटर म्हणजे अक्षरशः अंतराळात खूप खोलवर आहेत ते. होय. आता विचार करूया की इंटरनेट कसं काम करतं. जेव्हा आपण मोबाईलवर किंवा लॅपटॉपवर एखाद्या लिंकवर क्लिक करतो तेव्हा तो सिग्नल आपल्या उपकरणातून निघतो आणि आकाशात 35,000 किलोमीटरवर असलेल्या त्या उपग्रहाकडे जातो. अच्छा, म्हणजे आधी तो वर जाणार. हो, आणि तिथून तो पृथ्वीवरच्या मुख्य सर्व्हरकडे परत खाली येतो. मग सर्व्हरकडून माहिती घेऊन पुन्हा उपग्रहाकडे 35,000 किलोमीटरवर जातो आणि मग शेवटी खाली आपल्या स्क्रीनवर येतो. अरेच्या, म्हणजे हा सगळा प्रवास मोजला तर तब्बल 1,40,000 किलोमीटरचा प्रवास झाला हा. अगदी बरोबर. गणित केलंत. आता प्रकाश किंवा रेडिओ लहरी कितीही वेगाने प्रवास करत असल्या तरी या अफाट अंतरामुळे ना एक लॅग किंवा मोठा विलंब निर्माण होतोच. अच्छा, म्हणजे आपण जो व्हिडिओ कॉल करतो आणि आपण बोलल्यानंतर समोरच्या व्यक्तीला ते 1-2 सेकंदांनी ऐकू जातं. तोच हा विलंब. हो, तोच हा लॅग. आता जर वेळेचा हा विलंब एवढा जास्त असेल तर इंटरनेटचा वेग कितीही असला तरी काहीच उपयोग नाही ना. खरंय. म्हणजे डेटा खूप आहे पण तो वेळेवर पोचतच नसेल तर आधुनिक इंटरनेटचे जे उपयोग आहेत ते करताच येणार नाही. एकदम बरोबर. आणि इथेच स्टारलिंक्सचं तंत्रज्ञान पूर्णपणे वेगळं ठरतं. त्यांनी काय केलंय, आपले उपग्रह 35,000 किलोमीटरवर न ठेवता पृथ्वीच्या अगदी जवळ आणलेत. ज्याला आपण लो अर्थ ऑर्बिट म्हणतो ते का? हो, लो अर्थ ऑर्बिट म्हणजेच पृथ्वीची खालची कक्षा. आणि हे अंतर किती आहे माहितीये? अवघे 550 किलोमीटर. अरे बापरे, 35,000 किलोमीटरवरून थेट 550 किलोमीटर. हे अंतर तर खूपच कमी झालं. हो, आणि अंतर एवढं कमी झाल्यामुळे तो सिग्नलचा जो प्रवास आहे तो डोळ्याची पापणी लवते न लवते तोच पूर्ण होतो. भारीच आहे हे. यामुळेच स्टारलिंकची लॅटन्सी अत्यंत कमी आहे. म्हणजे ती जमिनीवरच्या फायबर ऑप्टिक केबलच्या वेगाशी थेट स्पर्धा करू शकते. पण इथे एक दुसरा मोठा तांत्रिक पेच निर्माण होतो. तो कोणता पेच? आता बघा, उपग्रह पृथ्वीच्या जितक्या जवळ असेल तितका तो पृथ्वीचा कमी भाग कव्हर करू शकतो. आपण एका टॉर्चचं उदाहरण घेऊया. अच्छा, म्हणजे बॅटरीचा प्रकाश. हो,
टॉर्च जर आपण भिंतीपासून खूप दूर धरला तर काय होतं, प्रकाशाचं वर्तुळ खूप मोठं पडतं, पण तो प्रकाश थोडा अंधुक असतो. बरोबर. हा झाला आपला जुना 35,000 किलोमीटरवरचा उपग्रह. पण जर तोच टॉर्च आपण भिंतीच्या अगदी जवळ नेला तर प्रकाश अत्यंत प्रखर असतो, पण तो खूपच कमी जागा कव्हर करतो. अरे वा, इथेच सगळा उलगडा होतोय. जवळून इंटरनेटचा वेग किंवा सिग्नल खूप प्रखर मिळतोय, पण त्याचा आवाका खूपच छोटा झालाय. अगदी बरोबर. आणि म्हणूनच संपूर्ण पृथ्वीला कव्हर करण्यासाठी 1 किंवा 2 उपग्रह पुरणार नाहीत. त्यांना आकाशात चक्क हजारो उपग्रहांचं जाळं विणावं लागतंय. अचूक ओळखलत. संपूर्ण पृथ्वीला विना अडथळा आणि सलग इंटरनेट देण्यासाठी हजारो उपग्रहांची एक साखळीच आकाशात फिरत असणं आवश्यक आहे. म्हणजे एक उपग्रह पुढे गेला की दुसरा त्याची जागा घेणार. हो, एक उपग्रह एका विशिष्ट भागावरून पुढे गेला की काही सेकंदातच दुसरा उपग्रह त्याची जागा घेतो. वापरकर्त्याला खाली काहीच जाणवत नाही, पण वर आकाशात उपग्रहांचं हे गुंतागुंतीचं नृत्य सतत सुरू असतं. हे ऐकायला खूपच भारी वाटतंय. एक प्रकारे पृथ्वीभोवती आपण तंत्रज्ञानाची एक महाकाय छत्रीच उघडतोय. पण मला एक सांगा, तंत्रज्ञान कितीही प्रगत असलं तरी त्याचा खरा उपयोग माणसाच्या गरजा पूर्ण करण्यात असतो ना? हो, नक्कीच. मग आकाशातल्या हजारो उपग्रहांचा जमिनीवरच्या सामान्य माणसाला प्रत्यक्ष काय फायदा होईल? म्हणजे शहरात राहणाऱ्या आणि 5G नेटवर्क वापरणाऱ्या माणसासाठी तर हे नक्कीच नाहीये. नाही, अजिबात नाही. त्यांच्यासाठी हे बनवलंच नाहीये. मग याचा खरा उपयोग कुठे होणार आहे? याचा सर्वात मोठा फायदा डिजिटल डिवाइड नष्ट करण्यासाठी होणार आहे. म्हणजे शहर आणि गावामधली तंत्रज्ञानाची दरी? अगदी बरोबर. आपण शिक्षण आणि आरोग्य या 2 क्षेत्रांचा विचार करूया. आज शहरात राहणाऱ्या एका विद्यार्थ्याला जगातली सर्वोत्तम माहिती एका क्लिकवर मिळते. पण इंटरनेटच नसलेल्या एखाद्या डोंगराळ भागातल्या विद्यार्थ्याचं काय? हो, त्यांच्यापर्यंत तर साधी पुस्तकं पोचणं कठीण असतं. तिथेच या नवीन तंत्रज्ञानामुळे ई-लर्निंग किंवा ऑनलाईन शिक्षण खऱ्या अर्थाने पोचेल. कुठल्याही भौगोलिक अडथळ्यांशिवाय जगातले सर्वोत्तम अभ्यासक्रम त्या विद्यार्थ्याला मिळू शकतील. क्या बात आहे. आणि मला वाटतं आरोग्य सेवेच्या बाबतीत तर हे अक्षरशः जीवनदायी ठरू शकतं. हो, अगदी. मगाशी आपण जो लॅटेन्सी किंवा विलंबाचा मुद्दा पाहिला ना, त्याचा खरा उपयोग इथे होतो. समजा पुणे किंवा मुंबईतल्या एखाद्या अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरला बरोबर. गडचिरोली किंवा ईशान्य भारतातल्या एखाद्या अतिदुर्गम भागातल्या रुग्णावर उपचार करायचेत. टेलिमेडिसिनच्या माध्यमातून. होय, आता जर तिथे व्हिडिओ कॉलमध्ये काही सेकंदांचाही लॅग असता तर उपचार शक्यच नव्हते. पण इंटरनेटचा वेग फायबर केबलसारखा असल्यामुळे अगदी रिअल टाईममध्ये रुग्णाचे रिपोर्ट पाहणं शक्य होईल. आणि कदाचित भविष्यात एखादी रोबोटिक सर्जरी करणंही शक्य होऊ शकेल. खरंच हाच तो तंत्रज्ञानाचा मानवी चेहरा आहे. हे केवळ YouTube व्हिडिओ पाहण्यासाठी नाही, तर मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आहे. आणि जेव्हा माहितीचा प्रवाह असा विनाअडथळा वाहतो ना, तेव्हा विकासाच्या नवीन वाटा खुल्या होतात. वर्क फ्रॉम होम आणि फ्रीलान्सिंगमुळे लोकांना रोजगार मिळवण्यासाठी शहरांकडे धाव घ्यावी लागणार नाही. म्हणजे लोक आपल्या शांत गावात राहूनही जागतिक अर्थव्यवस्थेत काम करू शकतील. हो, यालाच स्पेस बेस्ड इंटरनेट इकॉनॉमी असं म्हटलं जातंय. हे सगळं खूप छान आहे, पण इथे मला एक थोडा वेगळा प्रश्न उपस्थित करावासा वाटतो. हो, सांगा ना. जेव्हा एखादी नैसर्गिक आपत्ती येते, समजा एखादा महाभयंकर पूर आला किंवा चक्रीवादळ आलं, तेव्हा आपण पाहतो की जमिनीवरची सगळी यंत्रणा अक्षरशः कोसळते. रस्ते खचतात, विजेचे खांब पडतात. हो, फायबर केबल्स पण तुटून जातात. मग अशा वेळी आपत्ती व्यवस्थापनात किंवा डिझास्टर मॅनेजमेंटमध्ये हे आकाशातलं इंटरनेट खरोखरच एक लाईफलाईन म्हणून कसं काम करेल? बरोबर. कारण खाली तर सगळा विनाश झालेला असतो. आता बघा, आपत्तीच्या वेळी सर्वात मोठी अडचण असते ती संपर्काची. मदतीसाठी कोणाला संपर्क कसा करायचा हा मोठा प्रश्न असतो, कारण सगळे मोबाईल टॉवर्स पडलेले असतात. बरोबर. आणि इथेच सॅटेलाइट इंटरनेटचं सर्वात मोठं वैशिष्ट्य कामी येतं. याची मुख्य पायाभूत सुविधा जमिनीवर नाहीच, ती अवकाशात सुरक्षित आहे. वादळामुळे किंवा भूकंपामुळे आकाशातल्या उपग्रहांना काहीच धक्का पोहोचत नाही. अच्छा, म्हणजे जमिनीवरच्या केबल्सच्या जाळ्याशी याचा काहीच संबंध नाही? अजिबात नाही. फक्त एक डिश अँटिना आणि तो चालवण्यासाठी थोडी वीज एवढीच गरज असते. म्हणजे जनरेटर किंवा बॅटरीवर डिश लावली की काम सुरू. अगदी. जोपर्यंत मोकळा आकाश दिसतोय आणि डिशला वीज मिळते तोपर्यंत हायस्पीड इंटरनेट सुरूच राहतं. बचाव पथकं थेट नुकसानग्रस्त भागात जाऊन बचाव कार्याचं समन्वय खूप वेगाने करू शकतात. हे समजायला खूपच सोपं आणि प्रभावी आहे. म्हणजे संकटाच्या वेळी आकाशातून येणारा हा संपर्क खरोखरच तारणहार ठरू शकतो. नक्कीच. पण आता आपण या नाण्याच्या दुसऱ्या बाजूकडे वळूया. कारण प्रत्येक मोठ्या क्रांतीची एक किंमत मोजावी लागतेच.
आपण फायदे तर पाहिले, पण याच प्रक्रियेत आपण आकाशात नवीन संकटे तर निर्माण करत नाही आहोत ना? हा प्रश्न खूप गंभीर आहे. हो, हा खूपच कळीचा मुद्दा आहे. सकारात्मक गोष्टींच्या उत्साहात आपण नकारात्मक परिणामांकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. यातील सर्वात मोठी चिंता आहे ती स्पेस डेब्रिस, म्हणजे अवकाश कचऱ्याची. तो कसा काय? आपण मगाशी पाहिलं की स्टारलिंकला हजारो उपग्रह आकाशात सोडावे लागत आहेत आणि भविष्यात अनेक खाजगी कंपन्या या शर्यतीत उतरणार आहेत. म्हणजेच थोडक्यात आपण आकाशाची तुलना एका अत्यंत गर्दी असलेल्या महामार्गाशी करू शकतो, जिथे कोणताही ट्रॅफिक सिग्नल नाहीये आणि हजारो गाड्या वेगाने धावत आहेत. ही उपमा अगदी चपखल आहे. पण अवकाशातला हा अपघात जमिनीवरच्या अपघातासारखा नसतो. ते कसं काय? कारण तिथे गुरुत्वाकर्षण खूप कमी असतं आणि उपग्रहांचा वेग प्रचंड असतो. त्यामुळे एका छोट्याशा नट बोल्टचा तुकडासुद्धा बंदुकीच्या गोळीपेक्षा कित्येक पटीने जास्त वेगाने फिरत असतो. बापरे. आणि जर चुकून 2 उपग्रहांची धडक झाली तर त्यांचे हजारो तुकडे होतात. आणि ते तुकडे त्याच वेगाने इतर उपग्रहांना धडकणार? होय, आणि यातून एक साखळी प्रतिक्रिया निर्माण होऊ शकते, ज्याला वैज्ञानिक परिभाषेत केस्लर सिंड्रोम म्हणतात. केस्लर सिंड्रोम? हो, एक धडक हजारो तुकडे निर्माण करेल, ते तुकडे इतर डझनभर उपग्रहांना धडकतील आणि बघता बघता संपूर्ण पृथ्वीभोवती कचऱ्याचं एक अभेद्य कवच तयार होईल. हे तर भयानक आहे. म्हणजे भविष्यात नवीन मोहिमा आखताना शास्त्रज्ञांना या कचऱ्यातून सुरक्षित मार्ग काढणं कठीण होऊन बसेल. अगदी अशक्यच होऊन बसेल. आणि ह्या कचऱ्याचा फटका फक्त भविष्यातल्या मोहिमांनाच बसणार नाहीये. आज जमिनीवर बसून आकाशाचा अभ्यास करणाऱ्या खगोलशास्त्रज्ञांनाही याचा खूप त्रास होतोय. अरे हो, मी पण कुठेतरी वाचलं होतं हे. याचा आणि खगोलशास्त्राचा नक्की काय संबंध आहे? हा खगोलशास्त्रज्ञांसाठी एक मोठा आणि अनपेक्षित डोकेदुखीचा विषय बनलाय. होतं काय, जेव्हा हे हजारो उपग्रह पृथ्वीभोवती फिरत असतात तेव्हा त्यांच्यावरचे सोलार पॅनल्स सूर्याचा प्रकाश परावर्तित करतात. अच्छा, म्हणजे ते चमकतात. हो, ते आकाशात चमकणाऱ्या लांब रेषांसारखे दिसतात. आता विचार करा, एखादा खगोलशास्त्रज्ञ अतिशय संवेदनशील आणि महागड्या दुर्बिणीचा वापर करून लाखो प्रकाशवर्षे दूर असलेल्या एखाद्या अंधुक ताऱ्याचा अभ्यास करतोय. आणि तो अनेक महिने त्या एका क्षणाची वाट पाहत असतो. आणि नेमक्या त्याच वेळी त्या दुर्बिणीच्या लेन्ससमोरून या इंटरनेटच्या उपग्रहांची एक चमकदार ट्रेन जाते. आणि ते संपूर्ण छायाचित्र खराब होतं. बरोबर. विश्वाची रहस्य उलगडण्यासाठी आपण जी उपकरणे वापरतोय त्यांना या इंटरनेटमुळेच एक प्रकारचा आंधळेपणा येतंय. हा एक अतिशय मोठा विरोधाभास आहे. खरंच हा विरोधाभास विचार करायला लावणार आहे. पण मला ना आणखी एका अत्यंत व्यावहारिक आणि आर्थिक विरोधाभासाकडे पण लक्ष वेधावंसं वाटतंय. कोणता? आपला मूळ उद्देश काय आहे? तर अतिशय दुर्गम आणि गरीब भागांना इंटरनेट मिळावं. पण जर या इंटरनेटसाठी लागणारी सुरुवातीची उपकरणे म्हणजे दी डिश आणि तो राउटर खूप महाग असतील तर हा प्रकल्प त्या गरिबांपर्यंत पोहोचेलच कसा? हा प्रश्न अगदी रास्त आहे. म्हणजे आपण एकीकडे डिजिटल डिव्हाइड नष्ट करण्याच्या वाता करत आहोत आणि दुसरीकडे या उपकरणांची किंमत सामान्यांच्या आवाक्याबाहेर आहे. हा विरोधाभास नाहीये का? हा या संपूर्ण प्रकल्पातला सर्वात मोठा अडथळा आहे. सुरुवातीचा खर्च हा निश्चितच खूप जास्त आहे. ज्या लोकांना खऱ्या अर्थाने या इंटरनेटची गरज आहे त्यांना हे तंत्रज्ञान आज तरी परवडणारं नाहीये. मग यावर उपाय काय? भविष्यात कदाचित सरकारे किंवा स्वयंसेवी संस्था यासाठी आर्थिक मदत देतील, सबसिडी उपलब्ध करून देतील. पण सध्या तरी हे एक मोठं आर्थिक आव्हान आहे. नक्कीच. आणि या आर्थिक आव्हानापेक्षाही एक जास्त गंभीर प्रश्न इथे निर्माण होतो, तो म्हणजे डेटा प्रायव्हसी आणि माहितीचं नियंत्रण. अरे हो, हा तर सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे एकाच खाजगी कंपनीकडे जगातल्या अर्ध्या लोकसंख्येचा डेटा असणं, लोक काय शोधत आहेत, कोणाशी बोलत आहेत, या सर्व जागतिक संवादाचं नियंत्रण एका छत्राखाली येणं हे खूप भयानक असू शकतं. ही खऱ्या अर्थाने माहितीच्या मक्तेदारीची सुरुवात असू शकते. जेव्हा एखाद्या खाजगी कंपनीकडे इतक्या मोठ्या प्रमाणात जागतिक माहिती गोळा होते तेव्हा ती फक्त इंटरनेट सेवा पुरवणारी संस्था राहत नाही. मग ती एक जागतिक महासत्ता बनते. अगदी बरोबर. हा अफाट डेटा कसा वापरला जाईल, कोणत्या राजकीय फायद्यासाठी त्याचा कसा गैरवापर होऊ शकेल, यावर सध्या तरी कोणतेही स्पष्ट आंतरराष्ट्रीय नियम अस्तित्वात नाहीत. हे तर एखाद्या देशाच्या सार्वभौमत्वावर आणि नागरिकांच्या खाजगीपणावर खूप मोठं प्रश्नचिन्ह निर्माण करते. हो ना. संपूर्ण जागतिक संवादासाठी एका खाजगी कंपनीवर अवलंबून राहणं धोक्याचं आहे. या संपूर्ण चर्चेचा एक गोषवारा काढायचा झाला तर एक गोष्ट निश्चित आहे की स्टारलिंक प्रकल्पामुळे इंटरनेटची आणि जागतिक संपर्काची पारंपरिक व्याख्या पूर्णपणे बदलणार आहे.
ई लर्निंग आणि टेलिमेडिसिनमुळे मानवी जीवन अधिक प्रगत होईल यात अजिबात शंका नाही. पण त्याचबरोबर अवकाश कचऱ्याचा धोका, खगोलशास्त्रीय संशोधनातील अडथळे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे डेटा प्रायव्हसी व माहितीवरील मक्तेदारी यांसारख्या आव्हानांनाही आपल्याला अत्यंत गांभीर्याने सामोरे जावे लागेल. अगदी सहमत. आणि म्हणूनच ही सविस्तर चर्चा संपवताना मला एक नवीन आणि खूपच वेगळा विचार समोर ठेवावासा वाटतो. हो, सांगा. आपण आत्तापर्यंत इंटरनेटवरची मक्तेदारी आणि एका खाजगी कंपनीची ताकद याबद्दल बोललो. पण याला एक अत्यंत गुंतागुंतीची राजकीय किनार देखील आहे. आपण विचार करूया, जर उद्या एखाद्या देशात अंतर्गत बंड झालं किंवा सुरक्षेच्या कारणास्तव त्या देशाच्या सरकारला संपूर्ण इंटरनेट सेवा बंद करायची असेल. जे अनेकदा होतं आजकाल. हो, पण आता इंटरनेट हे जमिनीवरच्या टावर्सवरून येत नाहीये, ते आकाशातून येत आहे. आणि ते उपग्रह दुसऱ्या देशातल्या एका खाजगी कंपनीच्या मालकीचे आहेत. अशा वेळी कोणाचे नियम लागू होणार? हा खूपच मोठा प्रश्न आहे. त्या देशाचा कायदा वरचढ ठरणार की आकाशातून इंटरनेट पुरवणाऱ्या त्या खाजगी कंपनीची मर्जी? या आंतरराष्ट्रीय कायद्यांच्या पलीकडे गेलेल्या नव्या संघर्षात इंटरनेट खरोखरच सार्वजनिक संपत्ती राहील की एका नव्या जागतिक हुकुमशाहीचं साधन बनेल? हा खरोखरच एक ज्वलंत भौगोलिक आणि राजकीय प्रश्न आहे. नक्कीच. अतिशय दुर्गम भागात आकाशातून थेट येणारं हे इंटरनेट केवळ एक तांत्रिक चमत्कार नाही, तर ते अमर्याद शक्यतांचा आणि तितक्याच मोठ्या आव्हानांचा एक नवा दरवाजा आहे. यावर नक्की विचार करा. ज्ञानाचा आणि नवनवीन गोष्टी समजून घेण्याचा हा आपला प्रवास असाच पुढेही सुरू राहील.